नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तसे तर आपण चॅनलवरती नेहमी मोत्यांचे सुंदर सुंदर कलाकृती दाखवत असतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक हटके प्रयोग केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पिस्ताचे जे शेल्स असतात, कवर जे असतात, त्यापासून आपण सुंदर असे फुलं कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आपल्याला असे पिस्ताचे सेल घ्यायचे आहेत आणि त्याला कलर करायचा आहे. तर हा कलर तुम्ही ॲक्रेलिक कलरने करू शकता किंवा घरात नेल पॉलिश असतेच तर त्याने देखील करू शकता. तर बघा, असं एक टर्फलला पकडायचं आहे आणि त्याला व्यवस्थित बाहेरून आणि आतमधून दोन्हीकडून कलर करून घ्यायचा आहे. तर नेल पेंटने करा अथवा ॲक्रेलिक कलर्सने, आणि भरपूर साऱ्या कलरफुल अशा रंगांमध्ये आपल्याला हे रंगवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो बुके आहे तो अगदी रंगबिरंगी सुंदर असा दिसला पाहिजे. तर एक फूल बनवायला आपल्याला निदान 5 जे कवर आहेत, हे जे शेल्स आहेत ते लागणार आहेत. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे लाल, गुलाबी, ऑरेंज, व्हायलेट कलर असे भरपूर सारे कलर्समध्ये हे जे शेल्स आहेत त्यांना रंगवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, हे असे दिसणार आहेत. नेलपेंटने जर आपण त्याला रंगवलं तर थोडंसं एक शाईन जे आहे ते एक वेगळ्या प्रकारची त्याला येत असते. आता आपल्याला अशा काड्या घ्यायच्या आहेत आणि ग्रीन कलरने, हिरव्या कलरने ह्या काड्यांना आपल्याला रंगवून घ्यायचं आहे, कारण ही जी देठ आहे ते आपण ग्रीन कलरचं बनवणार आहे. ठीक आहे. तर बघा, अशी ग्रीन कलरमध्ये ह्या काड्या आपण रंगवून घेतलेल्या आहेत. आणि आता काय करायचं बघा, तो जो वरचा भाग आहे जिथे आपण रंग नाही लावला, तर तुम्ही लावला तरी चालेल, तर त्याला असं फेविकॉल लावून घ्यायचं. B7000 नावाचं जे फेविकॉल, जे ग्लू भेटतं ते लावून घ्यायचं. आणि बघा, असं एकावर एक असे 2 पहिले पिस्ता शेल जे आहेत ते चिटकवायचे आहेत. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं एकावर एक असे 2 शेल्स जे आहेत आपल्याला चिटकवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या बाजूला जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा प्रकारे 3 शेल्स जे आहे त्याच्या सराउंडिंगला, त्याच्या अवतीभोवती आपल्याला चिटकवायचे आहेत, जेणेकरून याला एक फुलाचा आपल्याला आकार देता येईल. ठीक आहे. म्हणजे कळीचा आकार, जे ट्युलिप फ्लावर जे असतं तर त्या ट्युलिपच्या फुलाप्रमाणे हे फूल, हे जे कळी आहे ती आपली इथे दिसणार आहे. ठीक आहे. तर बघा, असं आपल्याला फेविकॉल घ्यायचं आहे. B7000 नावाचं जे ग्लू आहे ते स्टेशनरीमध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, साधं जे नॉर्मल फेविकॉल आहे ते देखील वापरलं तर चालतं, पण ते वाळायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपण इथे B7000 यूज केलेला आहे. किंवा तुमच्याकडे ग्लूगन असेल तर ग्लूगनचा देखील तुम्ही यूज करू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे 3ही जे शेल्स आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत. आता इथे गंमत काय आहे की आपण ह्याला मल्टी कलरचं देखील बनवू शकतो. मधले जे 2 शेल्स आहेत, जे 2 पिस्ता शेल्स आहेत ते एका रंगाचे बनवायचे आणि बाहेरचं जे आहे ते वेगळ्या रंगाचं, म्हणजे साधारणतः बघा, आता फिकट गुलाबी आणि डार्क गुलाबी, तर मधले जे 2 आहेत ते फिकट गुलाबी बनवायचे आणि बाहेरचे जे 3 शेल्स आहेत ते आपण डार्क गुलाबीने देखील बनवू शकतो. तर त्याने एक सुंदर असा वेगळा शेड देखील या फुलाला येतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही फुलं, अशी भरपूर अशी फुलं बनवून घ्यायची आहेत वेगवेगळ्या रंगाची. आता आपल्याला याच्यासोबत जोडण्यासाठी आपल्याला पानं बनवायची आहेत. तर सिम्पली असा एक ग्रीन कलरचा पेपर घ्यायचा, डार्क ग्रीन किंवा फेंट ग्रीन, कुठलाही ग्रीन घेऊ शकता. आणि त्याच्यावरती पानाचा आकार जो आहे तो पेन्सिलने आधी आखून घ्यायचा. त्यानंतर पानं कट करून घ्यायची आहेत. समजा तुमच्याकडे जर हिरवा कागद नसेल तर तुम्ही साध्या कागदाला हिरवा रंग देऊन तसं देखील हिरवा कागद घरच्या घरी बनवून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा, असं आपल्याला एक व्यवस्थित असं एक पानाचा आकार द्यायचा आहे, त्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता ती जी काडी होती, ज्याला आपण हे फूल चिटकवलेले होते, फूल बनवलेलं आहे ज्यावरती, त्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपण साध्या फेविकॉलचा यूज करत आहोत. तर फेविकॉल घ्यायचा आणि ते जे पान आहे त्याला असं चिटकवायचं. कळीपासून थोड्याशा अंतरावर हे पान आपल्याला चिटकवायचं आहे. त्यानंतर पेन किंवा कात्रीच्या सहाय्याने वरचा जो पार्ट आहे त्याला असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला एक असा सुंदर कर्व मिळेल. ठीक आहे. तर बघा, आपले हे जे फ्लावर्स आहेत ते आता इथे रेडी झालेले आहेत. आता तुमच्याकडे जर एखादा वास असेल तर त्यात तुम्ही टाकून हे डेकोरेट करू शकता. किंवा मग काय करू शकता, तर असे प्लास्टिकचे बॉटल किंवा काचेचे, केचपचे वगैरे जे बॉटल्स असतात तर त्यांना तुम्ही व्यवस्थित असा रंग देऊन याच्यामध्ये हे सुंदर असे जे फ्लावर्स आहेत ते टाकून ठेवू शकता. किंवा आता जे आपण नेलपेंटची बॉटल दाखवली होती, तर नेलपेंट रिकामं झाल्यावर त्या बॉटलमध्ये देखील हे असं टाकून ठेवायला खूप सुंदर दिसतं.
आणि टी व्ही समोर म्हणा किंवा एखादा सेंटर पीस म्हणून देखील हे खूप सुंदर दिसून येतं. अजून एक तुम्ही याचा प्रयोग काय करू शकता, म्हणजे आपल्याकडे हे जे रीलच्या जुनी झालेली किंवा संपलेली जी रील असते त्याचे हे असे कवर्स असतात, ठीक आहे. तर त्याच्याला आपण काय करायचं, एक साईडला आपण बंद करून टाकायचं आणि दुसरी साईड उघडी ठेवायची आणि त्याला एक साईडला डबल टेप लावून घ्यायचा. आणि हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे फ्लावर्स करून आपण याच्यामध्ये टाकून हे डबल टेप जर लावला असेल तर तुम्ही असं भिंतीवरती चिटकवू शकता किंवा जे इलेक्ट्रिक बोर्ड असतात त्याच्याजवळ अशा प्रकारे चिटकवू शकता. तर अशा प्रकारे अगदी 5-10 मिनटामध्ये हे सुंदर असे जे एकदम वेगळी आणि नवीन अशी कलाकृती जी की सध्या खूप ट्रेंडिंगवर आहे ते आपण इथे बनवून दाखवलेली आहे. आपण इथे सविस्तर कृती दिलेली आहे. तर मग तुम्ही कधी बनवताय आणि हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून असेच नवनवीन आणि वेगवेगळ्या आयडियाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.